नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतो आहे श्लेचेरा ओलेओसा कुसुम. हा कुसुमचा एक वृक्ष आहे. याला ज्यावेळेस नवीन पालवी फुटते गुलाबी रंगाची, अतिशय सुंदर दिसणारा हा वृक्ष पर्यावरणासाठी तसेच आपला चांगला आर्थिक लाभ करून सुद्धा देऊ शकतो. भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, नेपाळ, बांगलादेश पासून आणि भारतात सर्वत्र आढळणारा हा दुर्लक्षित वृक्ष असं म्हणायला हरकत नाहीये. झाड सुंदर आहे, मधूनच याला कुठेतरी मागणी येते आणि नंतर पुन्हा आपण त्याच्यावर विसरत राहतो. ह्या झाडाचे दोन आर्थिक फायदे होतात. एक म्हणजे याच्या बियापासून तेल मिळतं. कुसुमचं तेल आहे. पूर्वी हे तेल मशालीसाठी, दिव्यांसाठी वापरलं जायचं. साधारण एक लागवड झाल्यापासून म्हणजे आपल्या बांधावर किंवा कुठे पडीक जमीन असेल त्या ठिकाणी जर कधी वृक्ष असतील किंवा लावली तर साधारण एक 7-8 वर्षानंतर ह्याला बी येतं. साधारण 30-40 किलो एका झाडापासून 25-30 किलो बी मिळू शकतं. थोडासा चांगला वाढलेला वृक्ष जर कधी असला तर. आणि साधारण त्यात 30 ते 40% तेल मिळतं. हे तेल तुम्हाला सौंदर्य प्रसाधनं किंवा सोप इंडस्ट्रीसाठी याचा उपयोग चांगला होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या झाडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. लाखेचा एक किडा येतो, तो झाडाची साल खात राहतो. साल खाऊन त्याची जी विष्ठा सोडतो ती म्हणजे लाख. जर कधी आपण विदर्भात गेलो, गोंदिया वगैरे, तर गोंदियाला मार्केटमध्ये बाहेर वेगवेगळे बऱ्याच ठिकाणी असे तराजू लावलेले असतात. तिथले आदिवासी लोक येतात, तिथे तराजूत लाख ठेवतात. तिथला तो रेट असतो, त्या रेटप्रमाणे तो तिथला मुनिमजी किंवा जो असेल तो तिथं त्याला पैसे देतो. तिथं त्या आदिवासी लोकांचं एक आर्थिक उत्पन्नाचं एक चांगलं साधन आहे. पण आपल्याकडे ते माहिती नाही. लाख ही पळस, उंडी, बोर ह्या झाडांपासून लाख मिळते. पळस आणि कुसुम यावर चांगली लाख मिळते. त्यामुळे याचं लाखेचं अधिक बियांचं तेल जे आहे याचं एक चांगला आर्थिक आपल्याला एक स्रोत उभा राहू शकतो. याच्यापासून एक आर्थिक उत्पन्नही उभं राहू शकतं. हे तेल सौंदर्य प्रसाधने, साबण आणि मसाज वगैरेसाठी किंवा कातडीचे जर कधी काही आजार असतील किंवा कातडी अशी खाज करत असेल किंवा काही हे होत असेल तर त्यासाठी सुद्धा ही उपयोगी आहे. ही आपली देशी झाडं आहेत. ही आपल्यासाठी, पर्यावरणासाठी निसर्गाने ही वाटून दिलेली झाडं आहेत. आफ्रिकेसाठी आफ्रिकेमधली काही झाडं दिली आहेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी ते काही प्रकार दिले. काही कॉमन आहेत, पण काही जे आहेत स्पेसिफिक, तसं आहे आपल्या भागासाठी हे दिलेलं आहे. आपल्याला वरदानही म्हणायला हरकत नाही, पर्यावरणाला पूरकही आहे. आणि ही नष्ट होत चाललेली प्रजाती पुढे भविष्यामध्ये कदाचित यावरही काही रिसर्च निघून यापासूनही काहीतरी मिळू शकतं. त्यामुळे या झाडांची जपणूक व्हायला पाहिजे. तेल काढल्यानंतर जी काही पेंड आहे ते ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून, आता लोकांची गुरं कमी होत चाललेली आहे. पालापाचोळा कोणी गोळा करत नाही, बहुतेक तणनाशक मारलं जातं. आणि शेती आपल्याला ऑर्गॅनिक करायची आहे, तर ऑर्गॅनिकमध्ये आपल्याला काय, तर शेणखताबरोबर ह्याची जी पेंड आहे किंवा आपण जे आतापर्यंत हे केलेले आहेत नॉन इडेबल ऑइल्सवर आपण जे हे करतोय, तर ह्या पेंडीसुद्धा एक ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून उपयोगी आहेत. तरी ह्या झाडाची जपणूक व्हावी. ज्यांच्याकडे ही झाडं असतील त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. त्यापासून त्यांना ते उत्पन्नाचं थोडंफार तरी एक साधन मिळू शकतं. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळींना सांगा. धन्यवाद.